रामकृष्ण हरी मंडळी, आपण जाऊ लागलो होतो पुसदला. पुसदला जाता जाता आपल्याला मस्तपैकी एक ब्लॉक घ्यावा वाटला. मस्तपैकी ब्लॉक घेतला. ब्लॉकमध्ये आपले 3 कॅन्डिडेट नंबर 1च्या गाडी चालू लागली होती. पाठीमागून 2 कॅन्डिडेट येऊ लागली. सना नाना पिरिडी बघा कसा वाजत आहे. नाद करती का गावात लागते पुसदला. कसा आहे व्ह्यू. सना नाना पिरिडी इकडे एक बघा स्टँडर्ड म्हणतो माणसं आपली कशी वाय स्टँडर्ड या हे अख्ख्या तळणीतले स्टँडर्ड माणसं व्ह्यू बघा म्हणा येतं. काय करायचं याला आता व्ह्यू दाखवायचा खालचा व्ह्यू बघायचा का तुम्हाला. हे बघा यायचे छिनाल चाळे जात नाही मित्रांनो. वाटतो का तसा का छिनेरा है हम म्हणतो आपण निघालो आता मस्तपैकी आपल्या दिशेने. चला जायचं होतं पुसदला. पुसदला होता आपल्या कैलास शेठच्या भाच्याचं बारसं. मस्तपैकी जेवायचा कार्यक्रम होता. जेवायला गेलो मस्त. लगेच आम्ही आलो पुसदमध्ये. पुसदमध्ये शिरलो की बस. हे बघा आपला पुसद कसा आहे. आपला कॅन्डिडेट थोडा रस्ता विसरला होता. मॅप चालून बघू लागला. म्हणते पुढंच आहे. चला म्हणलं तुम्ही पुढं आम्ही माग. निघाले सणा नाना पिरिडी आपले केळेवाले होते. खाता काय केळ म्हणलं त्याला ते म्हणे आता आम्हाला जमत नाही. आम्ही काय लहान राहिलो का केळं खायला. म्हणलं काय पपई खाता का. तर नाही म्हणते आम्ही काय पपई बिपई खात नाही. चला म्हणलं मग आपण जाऊया कैलास शेठच्या घरी. निघालो कैलास शेठच्या घरी. कैलास शेठच्या घरी आलं की लगेच कैलास शेठचं आगमन खालीच होतं. कैलास शेठला बोलवलं आवाज दिला की लगेच कैलास शेठ आला. की तुम्ही काय आणा आले म्हणे. आम्ही म्हणलं फॉर्च्युनर घेऊन आलो आम्ही. आमची फॉर्च्युनर बाहेरच लावली इकडं. एक म्हणते तार घेऊन आलो. आता काय सांगावं कैलास शेठला घरी आणा की नाही. आम्ही म्हणलं कैलास शेठ चला तर तुमची जी इनोवा घेऊन आम्ही जाऊन येतो जरासं फिरून. कैलास शेठची घेतली इनोवा आणि गेलो फिरायला. लगेच आमचे बुक कैलास शेठच्या भाच्याचा वाढदिवस बारसं केलं आणि बस जेवायला टप्पू. आपलं चकत्या वरण बैंगनाची भाजी गपगप शिरा म्हणल्यासारखं रटावून दाबून हाणायले तर सगळेजण रप्पा रप हाय गाईच करण्यात आले. मग काय हो आलो निघालो. आमच्या सुनील शेठला काहीतरी काम होतं. सुनील शेठ म्हणजे थांबा आम्हाला काहीतरी मोटरसायकल तर घेऊ द्या. तिथं काय भेटलं नाही. निघून आलो मग सरळ आम्ही आपल्या घराच्या दिशेने. घराच्या दिशेने आम्हाला थोडंसं पाण्याचा थोडा परिभाव पडलाच. पावसाने आम्हाला थोडंफार भिजवलं आणि आम्ही लावला चेंद्याला फोन. चंद्रशेखर म्हणजे आम्ही बी थांबलो. आम्हाला भिजवलं. चला म्हटलं मारुतीचं दर्शन घेऊ. भिजवलं तर भिजवलं. मारुतीचं दर्शन घेतलं. पाणी उघडू दिलं. जरा थांबलो तिथंच. मस्तपैकी वातावरण जरासं थंडगार होतं. पहा कशी येडे चाळे करायला लागले आमचे पोरं. पहा मस्त फिरू उडते गगनमे. म्हणलं चला फिरा तर फिरा. हे म्हणायचं आम्ही मोटरसायकलवर जोडतो. पाण्यानं यायला विझवलं. मग काय ये लागले नाचायला. पाणी आल्यावर भिजत म्हणले आता काय. म्हणलं पाणी उघडलं. निघालं तर काय आलं पुढं पाण्यानं तर
चांगलाच कहर आणला होता. आम्ही सगळे भिजवलो. मग काय एवढा तर आपला ब्लॉग संपला.